आपण आज बारामतीमध्ये आहोत आणि बारामतीमध्ये सांगता सभा जी आहे ती आज पार पडणार आहे. सगळ्यांना प्रश्न पडलाय, बारामतीत काय सुरू आहे, सगळ्यांना उत्सुकता आहे बारामतीबद्दल. देशाचं लक्ष लागलेली ही निवडणूक ठरते. काय म्हणते बारामती? बारामती काय म्हणते हे 4 जूनलाच समजणार आहे, आज समजणार नाही. कारण आतापर्यंत कसं होतं की बारामती एकतर्फी होती. एकतर्फी कार्यकर्ते किंवा जे कोण नेते मंडळी असतील किंवा पदाधिकारी असतील, जनता असेल, ही साधारण आपल्याला वाटायचं की हे एकतर्फी आहे का, एकतर्फी असल्यासारखे. पण आज तसं नाहीये. बऱ्याच वेळा जिथं त्यांना वाटतं की दबाव आहे किंवा जिथं आपल्याला त्रास होईल किंवा आपल्याला परत काही कामानिमित्त जायचंय, तर अशामुळे बरीचशी जनता ही शांत आहे, वरून ती दाखवत नाहीये. सतत आरोप केला जातो की अजित पवारांकडून दबाव, प्रेशर टॅक्टिक वापरलं जात आहे. किती तथ्य आहे? तुम्हाला तसा काय अनुभव येतो? म्हणजे आमच्याकडून का त्यांच्याकडून? अजित पवार असं लोक सांगतात, बाबा यांचा फोन आला, तो फोन आला, सतत ते फोनवर असतात. भाषणात तर तुम्ही भाषणात प्रत्येक वेळी बघितलेलं आहे. म्हणजे त्यांचा जो दबाव आणि दमबाजी जी आहे तो त्यांचा स्वभाव आहे. ती दमबाजी जनतेला तर ते देतातच, पण घरातल्या नाही दमबाजी देतात. त्यांना दमबाजी द्यायची तर त्यांनी वैयक्तिक बोलून द्यावी, काय द्यायची ती, पण ती पब्लिक मध्ये देतात. ते असं करण्याची काय गरज आहे मला समजत नाही. कुटुंबातली गोष्ट कुटुंबात ठेवत नाही तसं. मला असं वाटतं की हा पहिल्यांदा कसा प्रश्न होता की आम्ही कुणी त्याच्यावर काही फारसं वाच्यता केली नव्हती. की असं वाटलं की बाबा काय सुनेत्रा वहिनी उभ्या, सुप्रियाताई उभ्या, सुप्रियाताईंनी सुप्रियाताईंचं सांगावं, सुनेत्रा वहिनींचं सांगावं की बाबा तुम्ही जाऊन खासदार झाल्यानंतर काय करणार आहे किंवा या भागासाठी काय केलं किंवा काय करणार आहे. असं असताना ते प्रश्न राहिले बाजूला. लोकल प्रश्न आणि कुटुंबातले प्रश्न आणि जे नको होतं की जे चव्हाट्यावर कधी ह्या गोष्टी खरे काढायला नको होत्या, पण त्यांनी ते सर्व महाराष्ट्राच्या चव्हाट्यावर स्वतः अजितदादांनी आणलेलं आहे. जो संघर्ष पाहायला मिळतो सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार किंवा पवार विरुद्ध पवार, पण नेरेटिव्ह असं सेट केलं जातं की ही निवडणूक मोदी विरुद्ध गांधी अशी आहे. तर तुम्हाला बारामतीतून काय वाटतं? मोदी विरुद्ध गांधी अशी निवडणूक वाटते की पवार विरुद्ध पवारच? काय होतं, हा जो विचार आहे ना, हे खूप विचारवंत लोक विचार करत असतात. हे जे वरच्या लेवलचे सर्व असतात, सर्वसामान्य माणसांना रोजचे त्यांचे काय प्रश्न आहेत त्या प्रश्नांच्या निगडीत ते विचार करत असतात. किंवा महागाई काय, बरेचसे शेतकरी वर्ग असतो किंवा माझ्या शेतीचं काय झालं, शेतीचं कांद्याचं काय झालं, माझ्या ऊसाचं काय झालं, त्याच्या भावाचं काय झालं, पाण्याचं काय झालं, कोणी ह्याच्यावर लक्ष दिलं आणि यापूर्वी कोणी काम केलं. ह्या गृहिणी असतात, त्या गृहिणी म्हणतात किंवा गॅस किती महाग झाला किंवा बाकीच्या गोष्टी किती महाग झाल्या आणि जगणं किती मुश्किल झालंय, ह्याच्यावरती जो तो आपापलं बघत असतो आणि त्या लेवलला मला असं वाटतं ग्रामीण भागात त्याचा विचार जास्ती केला जातो. अजित पवार सतत म्हणतात की परिवारातले जास्तीत जास्त सदस्य हे माझ्याही बाजूने आहेत. ते सतत दावा करतात तसा, पण तसं वास्तव नाही. सगळे लोक माझ्यासोबत आहेत असा अजित पवार दावा. सगळे लोक म्हणजे काय, हे बघा, नातं म्हणून असतील सगळे, पण तुम्ही जेव्हा एखादी विचारधारा स्वीकारता तेव्हा जी लढणारी समोर कोण असतात तेवढी ती दिसणार आहेत. बाकीच्या बहिणी वगैरे कधी येत नव्हत्या फारशा, तेव्हा त्या बहिणींना गृहीत धरणं चुकीचं आहे. जे कोण येत होते, समजा श्रीनिवास पवारांची फॅमिली असेल किंवा माझी फॅमिली असेल, एवढीच मंडळी आम्ही पुढे यायचो आणि बाकी मग पवार साहेबांची फॅमिली असेल ही समोर यायची. आता ही तर सगळे एका बाजूला दिसत आहेत आणि फक्त अजितदादा फॅमिली एका बाजूला दिसते. तुम्हाला असं वाटलं होतं कधी की अशा पद्धतीचा संघर्ष निर्माण होईल? असं नाही. शेवट माणसांची विचारधारा बदलली आणि आपण कुठं थांबायचं आणि मान्य करायचं नाही असं एकदा ठरल्यानंतर अशा प्रकारचे संघर्ष होतातच. ही निवडणूक भावनिक पातळीवर आल्याचं आपण पाहतो, साहजिक आहे, कारण परिवारातलेच 2 उमेदवार आहे. तुम्हाला काय वाटतं अशा पद्धतीनं हे चित्र जेव्हा निर्माण झालंय, लोकांमध्ये जेव्हा वेगवेगळ्या चर्चा पवार कुटुंबियांविषयी? भावनिक पातळीवर आलेलीच आहे. कारण आज जवळजवळ पवार साहेबांना 50-55 वर्ष लोक बघतात, त्यांचं काम बघतात, त्यांना सवय झालेली आणि आज अजितदादांच्या कामाची सवय झालेली. अजितदादांच्या कामाची धडाडी असेल किंवा काम करण्याची पद्धत, त्यांनी कसं एक अशी देण्याची पद्धत आहे, पण त्याला ओलावा कुठं नसतो असं माझं वैयक्तिक मत आहे. म्हणजे एखादी सोन्याची वेळ घ्यायची आणि डोक्यात घालायची, मग ती सोन्याची वेळ त्यापेक्षा दुसरं काही थोडं दिलं आणि त्याला जर मायेचा ओलावा असला तर हा फरक आहे असं मला वाटतं. आणि मायेचा ओलावा ह्यांनी मला वाटत नाही कधी यांच्या स्वभावात आहे.
माझा शेवटचा प्रश्न असा आहे की प्रत्येक जण अंदाज सांगतो की कोण निवडून येईल किंवा कोण जिंकेल. तुमचा विश्वास काय, तुमचा अंदाज काय आणि कितीच्या लीडने कोण जिंकणार हा प्रश्न आहे माझा. कितीच्या लीडने कोण जिंकणार हे शेवट 4 तारखेलाच ही जनता जनार्दन दाखवून देईल. आज जे वाटतं किंवा फिरताना असं आपल्याला वाटतं किंवा जे लोक भेटतात ते समोर उघड नसतील बोलत तर वैयक्तिक ह्याच्यातनं त्यांच्या चेहऱ्यावर आणि ह्याच्यावरनं जे वाटतं त्यात मला असं वाटतं की सुप्रियाताईंचा विजय हा नक्की आहे. 2 गट तर आपल्याला पाहायला मिळत आहेत पवार घराण्यामध्ये, पण 4 तारखेनंतर सगळे एकत्र येतील किंवा एकत्र यावं असं तुम्हाला वाटतं? मला वाटतं ते सर्व अजितांवर आहे. एकत्र यावं न यावं राजकीय दृष्ट्या आता त्यांनी स्वतः ठरवलेलंच आहे. तर हे येऊ नये, कारण मग ज्या कार्यकर्त्यांनी मदत केलेली असते त्यांना त्या अडचणीच्या ह्या गोष्टी होतात. धन्यवाद पुढारी टीव्ही सोबत बातचीत केल्याबद्दल. आपण बघतोय निवडणुकीच्या अनुषंगानं वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं सविस्तरपणे आपल्याला मिळालेली आहेत. बघावं लागणार आहे की 4 तारखेला नेमकं काय घडतंय. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल गजले समित ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज, बारामती, पुणे.